नक्कीच सुरेख चेंडू इथं पाहतोय आणि पंच आमच्याकडे बोलतायत. एक तरी धाव मिळेल ते पलसदरे ठाकूरवाडी बी संघाला. पाहतोय आपण वाईटच्या स्वरूपात एक तरी धाव, 2 धाव मात्र धाव फलकावरून पाहतोय. चांगला फटका इथं पाहतोय पण स्वतः आणि इथे मला नक्कीच चांगला कमबॅक होता, नाहीतर हा चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा गेला असता. मात्र निर्धाचन सांगता करतोय. नक्कीच आता मध्ये चांगली गोलंदाजी पाहतोय आपण धनंजयकडनं, कुठे मोठा फटका मारू देत नाहीये. नक्कीच यॉर्करचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. नक्कीच चांगलं षटक पडतोय. चांगला फटका पाहतोय आपण गली रिझन मध्ये, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड आपण फास्ट पाहतोय आणि खणखणी दणदणीत चौकार जातोय. चांगला फटका इथे पाहतोय आपण, हा सुद्धा गली रिझन मध्ये, पण नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता करतोय. सुरेख चेंडू हा सुद्धा असेल, पंचाचा षटक समोरचा इशारा येतोय. मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ते पलसदरी ठाकरवाडी बी संघाचे 6. चला कुठली टीम मिटिंग नकोय, ज्याला षटक द्यायचं त्याला लगेच द्यायचंय. तर आपण पाहतोय दुसरे षटक हाताळताना गणेश. नक्कीच पाहिलं तर आपण धनंजयने अप्रतिम गोलंदाजी केले. नक्कीच मात्र 6 धावा खर्च केल्यात, कुठे मोठा फटका मारू दिला नाही. पाहूया गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय भगवान. सुरेख फटका, चेंडू हवेत असणार आणि आणि इथे चुकी होते गणेशकडनं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवताना, झेल घेताना, आणि ती झेल जमीनला दान होते. नक्कीच एक मोठ्या खेळाडूला आपण जीवदान दिलेलं आहे, भगवान सारख्या खेळाडू. मात्र भगवानची आपण पाहतोय तशा प्रकारे बॅटिंग आहे, ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच सरावाचा अभाव असू शकतोय, कारण आता जे गेले टायमाला जे फेमस खेळाडू होते ते नक्कीच कुठेतरी
नक्कीच पंचाकडे दात मागतात ते दात फेटाळतात पंच. रिव्ह्यू असेल का हा? नाही, हा रिव्ह्यू नसेल. आपण फक्त रन आउट किंवा वाईट नो, रन आउट किंवा वाईट नो यासाठी रिव्ह्यू असेल. चांगला फटका असेल इथेशी. नक्कीच कुठेतरी आपण पाहतोय कुठे दोन खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन आपण पाहतोय ते दिसत नाही तो, नाहीतर इथे विकेटचा पतन झाला असता. चला मोठे फटके दिसत नाहीयेत. आपण पाहतोय उमेश स्ट्राईकला, भगवान स्ट्राईकला आपण पाहतोय. आकुटप्यात चेंडू आणि पंच सांगतात की हा वाईट आहे. खूपच उचली घेतले चेंडूने. चांगला फटका इथं पाहतोय. चेंडू मात्र थांबणार नाही कारण तर लांबी तेवढेच जास्त आहे आणि उंची सुद्धा जास्त होते. आणि खणखणीत दणदणीत बिग हिट आपण पाहिलाय भगवानच्या बॅटेतून. मी म्हणतो होतो की एक स्फोटक फलंदाजाला आतापर्यंत तुम्ही शांत ठेवलेला आहे. चांगला एक स्लोअर डिलिव्हरी आपण पाहिले. एक निर्धार चेंडूची सांगता केले. डॉट चेंडू येतो इथे. मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का आणि मारावा सुद्धा लागेल. नक्कीच. आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पंचाचा षटकासमोरचा इशारा येतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येत बदल होते ते मात्र 15. तर आपण पाहतोय तिसरा षटक हाताळताना सोमनाथ शेलू संघाकडून. पाहिले तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. कुठे जास्त धावा दिलेल्या नाहीयेत या दोन्ही गोलंदाजाने. चला पाहूया सोमनाथ काय करतोय, किती धावा देतोय या षटकामध्ये. जर पाहिले तर 53 धावाचा हायस्कोर इथे आहे. आणि नक्की सुरेख फटका. एक चांगला फटका आपण पाहतोय आणि खणखणीत चौकार जातोय. नक्कीच अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल ते पलसदारी ठाकूरवाडी ब संघाला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा घनागती प्रहार पाहायला मिळाला आपल्याला. आणि 19 धाव मात्र धाव फलकावर. चांगला फटका इथे पाहतोय आपण. चेंडू नक्कीच चेंडू अडतोय मात्र 2 धावा मला वाटलं तर की रोखू शकत नाहीये. आणि सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसत येते पलसदरी ठाकूरवाडी ब संघाचे. सुरेख फटका असेल इथे आपण पाहतोय. आणि नक्की चेंडू अडवणार फेकणार कुठेतरी खराब असं आपण क्षेत्ररक्षण पाहिलंय. आणि
नक्कीच धावबाद होतोय. उमेदच्या पारींचा अंत होतोय. तर अजूनही षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि या 3 चेंडूवरती दोन जरी मोठे फटके आले तर नक्कीच कुठेतरी समीकरण बदलेल, जास्तीत जास्त धावा येतील. पाहूया. वन डाऊन बॅटर दिवेश. चांगला फटका दिवेश याचा. चेंडू जातोय वन बाउन्स, खणखणीत चौकार. नक्कीच दिवेशने इरादे आपले स्पष्ट केले. मारणार तर मोठा फटका मारणार. पाहूया पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला. कमबॅक करेल का गोलंदाज सोमनाथ. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. एक गोलीच्या वेगाने चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये सरसावतोय. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतायत, दंडित करतायत गोलंदाजाला. एक धावेसाठी मात्र 27 धावा धावफलकर आपण पाहतोय. पलंदर ठाकूरवाडी ब संघाचे. फुलटॉस चेंडू. चेंडूला धाडाचं होतं सीमा पार. नक्कीच षटक संपलंय. 28 धावा धावफलकावर. तर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत. नो बॉल होता का? म्हणजे पाहायचंय नो चेंडू आहे का. चला डिसिजन गेलंय टेक्निकल टीम मध्ये. पायचे उंची चेंडूची आणि योग्य ते निर्णय द्यायचा आहे आपण.
ते तर फेअर डिलिव्हरी असेल, न चेंडू नसणार हा. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे. 28 धावा फलकार आपण पाहतोय. ओव्हर झाले आपण पाहतोय. तर आता सोमनाथला पाहतोय आपण शेवटचा षटक हाताळताना. तर आपण पाहतोय सोमनाथ वाघमारे पहिलाच मारतोय डॉट चेंडू ची फेकी करतोय. चांगला फटका असेल, उंची सुद्धा जास्त आहे आणि लांबी सुद्धा जास्त आहे. आपण पाहतोय सीमा पार षटकार. नक्कीच पहिला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका दिव्यच्या बॅटीतून. हा सुद्धा चांगला फटका स्टेट ऑफ द ग्राउंड पाहतोय आपण. चेंडू अडवणार फेकणार मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. आणि नक्कीच 3 धावा सुद्धा इथे पूर्ण. मात्र 37 धावा फलकावर आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया भगवान कशा प्रकारे मारतोय चेंडू. वन बाउन्स सीमा पार जातोय चौकार. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत. सुरेख फटका इथं पाहतोय आपण. डीप स्क्वेअर मध्ये आपण पाहतोय 2 धाव मात्र रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नक्कीच. ते फलंदाजाचा लक्ष नाहीये आणि तिसरी धाव सुद्धा मिळाली असते पण 2 धावावर समाधान मानावे लागेल ते भगवान फलंदाजाला. 43 धावा फलकावर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच इथे वाटते चला पंचाचा निर्णय असते अंतिम असेल तर डॉट चेंडू असेल का पंच. मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली ते तर परत ठाकूर रिव्ह्यू घ्यायचंय का. वाईट रिव्ह्यू घ्यायचंय. चला
रिव्ह्यू चेक करू का नको ना कारण कथा समजणार नाहीये. तर आपण पाहतोय पलसदरी ठाकूरवाडी बस संघाने 43 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तर शेलू संघाला 2 धावेची पॅनल्टी असल्यामुळं 43 धावा त्या 45 धावा होतात म्हणजे 46 धावाचं आव्हान असेल ते शेलू संघासमोर. मात्र इथं बाय असेल एक्सल संघाला. तर अजय पवार कोशाने आपण यायचं इकडे स्कोर बोर्ड लिहिण्यासाठी. चला चेंडूची पूर्तता करायची आहे लगेच मैदानात. चला बॅटर पाठवायचे शेलू संघ आपण. 46 धावाचं आव्हान असेल आपल्या संघ आपल्या समोर. जर पाहिलं तर 11 आणि 12 जरी धावा प्रतिवर जरी केल्या तरी हा सामना सोपा जाऊ शकतोय शेलू संघाला. तर यानंतर सेकंड राऊंडचा सामना असेल वर्णे ठाकरवाडी ब वर्सेस पलसदरे. तर नाणेफेकीसाठी आपण यायचंय दोन्ही संघाने. चला वर्णे ठाकरवाडी ब आणि पलसदरे यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी आपण. चला चालू सामना आपण पाहतोय शेलू वर्सेस पलसदरे ठाकूरवाडी ब. तर पलसदरी ठाकूरवाडी ब संघाने प्रथमतः फलंदाजी करून 46 धावाचं आव्हान दिले ते शेलू संघासमोर. तर पाहणे गरजेचे असेल की शेलू संघ कशा प्रकारे या धावा चेस करतोय. चला टॉस साठी यायचंय वर्णे ठाकूरवाडी ब आणि पलसदरी संघ आपण. तर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला महेंद्र, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश. तसंच पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज सुमेत. सुरेख चेंडू हा सुद्धा असेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख फटका आपण पाहतोय. नक्कीच गॅप मध्ये चेंडू मात्र चेंडू पकडतोय शत्रक्षक. नक्कीच सुरेख चेंडू पकडलाय.
नक्कीच जर विकेटला लावला असता तर नक्की धावबाद झाला असता. 3 धावा मात्र पूर्ण. 3 धाव्याने आपलं खातं खोललंय शेलू संघाने. चांगला फटका, चेंडू हवेत असणार आणि नक्कीच कुठली चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षकाने. जेलबाद होतोय. मात्र वन डाऊन बॅटर पाहतोय आपण अर्जुनला. आता षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मारा करणार आता अर्जुन. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा येतील या अर्जुनच्या बॅटीतून. चांगला फटका इथं पाहतोय आपण. आता क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू अडवणार, फेकणार तोपर्यंत सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसत आहेत त्या शेलू संघाची. 5 धावा धाव फलकावर. नक्कीच 11-12ची सरासरी ठेवायची होती. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? नक्कीच गॅप मध्ये चेंडू आपण पाहतोय मात्र स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि चेंडू अडवतोय. मात्र 1 धाव मिळते ती शेलू संघाला. या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली ती शेलू संघाची 6. 1 बाद 6 पाहतोय आपण. नक्कीच आपण पाहतो जशा तसे उत्तर देत आहेत जे इथे फलंदाजी टाकरवाडी ब संघ फलंदाजी करत असताना धनंजयने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तशाच प्रकारे सुमितने सुद्धा त्यांच्या विरोधात 6 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. तर दुसरा षटक घेऊन आला तर दिनेश तर मात्र स्ट्राईकला असेल. अर्जुन चला दिनेश तो अर्जुन आपण पाहतोय. चांगला फटका इथे पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित कुठलीच चुकी करत नाही आणि अर्जुनला माघारी पाठवतोय.
दिनेशच्या पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय अर्जुनला माघारी पाठवण्यात यश येतोय. तर नौका फलंदाज आपण पाहतोय धनंजय. चांगला फटका इथं पाहतो लॉंग ऑफला आपण पाहतोय फटका सजवलेला आहे आणि एक धाव मात्र मिळेल ते शेलू संघाला. नक्कीच जशा तसं उत्तर देताना दिसत आहेत मात्र कुठे मोठा फटका दिसत नाहीये आतापर्यंत आपण पाहिलंय. दुसरा षटक मार्गस्थ असताना सुरेख चेंडू गोलीच्या वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. यानंतरचे सगळे सामने असतील ते 2 षटकाचे असतील याची दक्षता घ्यायची आहे. सुरेख हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय दिनेश. षटकातील शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. मात्र कुठे मोठा फटका दिसत नाहीये शेलू संघाकडून. आता हा सुद्धा निर्धाव चेंडू नक्कीच निर्धाव चेंडूची हॅट्रिक मात्र इथं पूर्ण होताना दिसत आहे. ती दिनेशची षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 धावावर मात्र जगडून ठेवलंय शेलू संघाला. हा सुद्धा निर्धाव चेंडू पंच आमच्याकडे बोलतात सांगतात की षटक संपलंय. 7 धावा फक्त खर्च झालेल्या आहेत. पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकमध्ये दिनेश याने 1 विकेट आणि 1 धाव फक्त दिलेले आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय दिनेशची. चला ज्याला वर द्यायचे त्याला लगेच द्यायचंय. मात्र तिसरं षटक घेऊन आलं तर दिव्येश आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील ते शेलू संघाला. स्ट्राईकला पाहतोय आपण धनंजय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण महेंद्र. ओपनिंग साठी आलेला फलंदाज अजूनही क्रीज मध्ये उपस्थित आहे. चांगला फटका बिग हिट इथं पाहतोय आपण षटकार. नक्कीच आवाज आलाय बॅटीची कडा होते. एक मोठा षटकार मारल्यानंतर इथं फलंदाज बाद होतोय. चला डीजेला संधी असेल आता. रुपेशला काहीतरी करामत करावा लागेल. आगले वेगळे जरी फटके मारले षटकार चौकार मारावा लागतील. चांगला फटका इथं पाहतोय आपण. 1 बाउंड चौकार जातोय चेंडू.
आपण पाहतोय शेलू संघाचे. नक्कीच गोलीच्या वेगाने चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र अजूनही एखादा फटका आला तर कुठेतरी समीकरण बदलू शकतंय. आता षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे. दोन चेंडूवर जर मोठे फटके आले तर खूपच समीकरण बदलेल. थोडंसं आव्हान सोपं होऊ शकतोय. नक्कीच त्याचे एक चोरटी धाव पाहतोय आपण. एक धाव मात्र पूर्ण. आता स्ट्रायकला असेल आपण पाहतोय महेंद्र. नक्कीच ओपनिंगसाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय महेंद्र. पण महेंद्र कडनं अजूनही ते मोठे फटके आलेले नाही आहेत. 18 धाव धाव फलकावर. नक्कीच बीट होतोय महेंद्र. आणि पंचाचा षटक संपण्याचा इशारा येतोय. आता 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 28. तर आपण पाहतोय स्कोरर सांगतायत आम्हाला की ओपनिंगसाठी आलेला फलंदाज महेंद्र 7 चेंडू डॉट केलेला आहे. नक्कीच आपण जरी 7 चेंडूवरती 3 जरी मोठे फटके आले असते तर कुठेतरी समीकरण खूपच बदललं असतं. तर चौथा षटक हाताळतो जयेश. नक्की पंच आमच्यावर बोलतायत. दंडित करतात गोलंदाजाला एक धावेसाठी. व्हाईटच्या साईन धाव संख्या बदलते ते. मात्र इथे डॉट चेंडू येतोय. नक्कीच पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट. हा सुद्धा डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धार चेंडू सांगता करतोय. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतायत आता. सुरेख चेंडू आणि पंच सांगतात की हा सुद्धा वाईट आहे. तर 4 चेंडूमध्ये धावा करायचे तर 26. नक्कीच जेव्हा आपण डॉट चेंडू खेळताय आपण एंट्री फी देताय त्या हिशोबाने जर पाहिलं तर आपण 354 रुपयाचा एक चेंडू आपण गमावताय. आता मात्र मोठा फटका असेल पण चेंडू हवेत असणार आणि एकच धावावर समाधान मानावे लागेल. ते शेलू संघाला पाहिलं तर पूर्णपणे सामना हा परत तरी ठाकरवाडी बस संघाच्या बाजूने झुकलेला आहे. पण एखादा नो पडला आणि त्याच्यावर मोठा फटका आला आणि नक्कीच बॅटीची कडा आणि विकेट बाद. फलंदाज बाद होतोय. महेंद्र ओपनिंगसाठी आलेला फलंदाज. चला सोमनाथ आपण पाहतोय न्यू बॅटर.
शेवटचे शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी नक्कीच निर्धाव चेंडू आणि पंचाचा षटसमोरचा इशारा येतोय. नक्कीच सामना विजय झालेला आहे तो फलंदाजी ठाकरवाडी बस संघ